थँक्यू. रात्र ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती, हिंदीची मुलतानी तोप आणि एक ऑफिशियल म्हणून नेहमीच पंतांच्या भूमिकेत एक अप्रतिम कामगिरी करणारे ऑफिशियल्स कबीरजी आत्तारे यानंतर जॉईंट होतील आमच्या सोबत. पहिला चेंडू आपण पाहतोय, राऊंड लेवलने चेंडू जातोय. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण संघासाठी चांगल्या प्रकारे 2 धावा वाचवताना जरूर दिसला होता, पण ते चेंडू सोडला. 2 धावा आपण पाहतोय पप्प्या गोलंदाजी मार्ग वरती. आपलातून थोडंसं पाहिलं गेलं, प्रेक्षक होते तिथे, खेळाडू दिसत नव्हते. प्लीज व्हॉलेंटियर्स आपण जायचं ते बाउंड्री लाईनला लगून जे प्रेक्षक आहेत त्यांना फोटो पाठीमागे घ्या थोडं. वाईट चेंडू दामत बी संघ कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये इकडे जॉईंट व्हायचंय. त्याच्याबरोबर आपण पाहतो त्यांच्या विरोधात जय गावदेवी असलपाडा, आई गावदेवी असलपाडा तयार आहे. यानंतर सुरेख चेंडू आपण पाहतो, इथे जोरदार अपील केली जाते. जरूर आपण होता ग्राउंड झाला होता चेंडू या अगोदर, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाण्यापूर्वी चेंडू ग्राउंड झाला. सुफियान आणि सहबाज ही सलामीची जोडी, गत टुर्नामेंट मध्ये संधी भेटली नव्हती आणि खूप नाराज होता सिकंदर, आणि आज पुन्हा एकदा सज्ज झालाय सुफियान सहबाज. 2 चेंडू 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार, सुप्यांच्या बॅट मधून येतो चेंडू सीमा रेखा पार, रन्स मिळतील 6. इथे आला केसीसी ब्रँड षटकार. संदीप दादा गोडविंद आमच्या सोबत या ठिकाणी आहेत, आणि ममदापूर मध्ये आम्ही नेहमी त्यांना सोबत आमच्या सोबत. अंडरमला तर ते नेरल मध्ये फेमस आहेत, आणि जेव्हाही गरज पडली त्यांनी आम्हाला सपोर्ट केलाय. ओरपी चेंडू मिडांचा क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण केली जाते. चितेके चपलाईन हरण्याच्या गतीने 2 धावा. प्लीज माज खाली जाते ना, सगळ्यांना बाहेर घे. कितना तकलीफ होता है, हम लोग बोलते क्यों है ना, तकलीफ दे कितना होता है. ग्लास केला चेंडूला, स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्ड वर. मिस्टर शाहिद आमच्या सोबत पाहतोय स्कोरवरच्या भूमिकेमध्ये. इथे चांगला चेंडू बाहेर झाला, चेंडूला छेडछाडी केली, बॅटला स्पर्श झाला, फलंदाज बाद. पहिलं यश जय हनुमान खांडा संघाला आणि पहिला झटका केसीसी नेरल संघाला. मधील 2 संघ केसीसी नेरल आणि जय हनुमान खांडा. गत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय
तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस होतं ते जे हनुमान खांडा संघाने प्राप्त केलं होतं. खूप खुश होते कारण पहिली रजनी स्पर्धा, पहिल्या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहत होतो बक्षीस गगनाला भावत नसता. एखाद्या बोलतात ना, हा बँड लावून मिरवणूक काढली होती 15 वर्षानंतर, म्हणजे ताना गेल्यानंतर. म्हणजे ताना बबन तुम्ही जो नंबर मारला होता त्यानंतर जो नंबर होता, ताना आता गुंग्यामधून खेळतोय. तानाजी कडू दादा जर लाईव्ह मध्ये ऐकत असतील तर तुमचाही मनापासून गोड गोड धन्यवाद. असतील जरूर लाईव्ह तानाजी कडू असतील तर व्हॉट्सअपच्या द्वारे आम्हाला मेसेज करा. 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपण धावा आपण या ठिकाणी पाहतोय. जकीनाना स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत आहेत, मेन पंचाच्या भूमिकेत राजेशजी भोईर आणि नवीन फलंदाज राहिल शेख. राहिल शेख व्हॉट्सअप. तर जरूर चला बघा, आपल्याला वेळ दिला 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत सुरेख सामने चालू आहेत, वेळ करू नका. होऊन जाऊन द्या डीजे मास्टर एक ऑन. शॉट चेंडू आपण पाहतोय. इथे 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतोय. योगेश दादा डोले मनापासून धन्यवाद. बघा आपण इथे सिंगल अप केलंय. 1 धाव आपण पाहतोय. योगेश दादाने या अगोदरची मॅच पूर्णपणे मारली कारण आम्ही मैदानामध्ये होतो सपोर्टर म्हणून. आता आम्हाला आमचे कबीरभाई अत्तारी आहेत. यानंतरची जी दामतची मॅच आहे आणि जरूर कबीरभाई अत्तारी हे मायक्रोफोन वरती असतील. वाईट चेंडू सुमित रसल गोलंदाजी मार्ग वरती आहे. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण. चांगला चेंडू या ठिकाणी अफलातून कमबॅक पाहायला गेली. अगोदर खराब चेंडू फेकला होता. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज जय हनुमान खांडा संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला केसीसी नेरल संघाला आमंत्रित केलंय. 1 गडीच्या मोबदल्यात 13 धावा दाफलकावरती आहेत. शॉट चेंडू होता, याला फटकावण्याचा प्रयत्न, शरीरभेदक चेंडू आपण पाहायला गेला. जरूर लेग बाय चेक धाव दाफलकावरती घेतली जाईल. सुमित या मैदानाचा भरपूर अंदाज आलाय. मागच्या स्पर्धेमध्ये पण अफलातून कामगिरी पुन्हा एकदा या मैदानावरती रंगला जाईल. 7 स्टार चषक 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान 40 संघासाठी तो चषक असणार मित्रांनो. नाईटची स्पर्धा याच मैदानावरती रंगली जाणार. इथे आपण पाहतोय. ओके, चेक केलं जाईल. तर चेक केलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर चौकारता आलेला आहे, पण चेंडू कशा प्रकारे होता तर जरूर ह्या चेक केलं जाईल. तो नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. केसीसी नेरल एबीपी माझा न्यूज उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू इथं चांगला चेंडू आपण पाहतो. फ्रीटचा चेंडू सुंदर इथं चेंडू टाकलाय रसलने. जरूर आपण पाहतो या अगोदर खराब चेंडू होता. संदीप गोडविंद आमच्या सोबत आहे. संदीप तुमच्याच घरचा संघ आपण पाहतो या ठिकाणी आहे. आणि गत स्पर्धा म्हणजे 15 वर्षानंतर तो क्रमांक पटकावला होता आणि तेच जीत पुन्हा एकदा या ठिकाणी करणार का जय हनुमान खांडा संघ. इथे शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय.
तर प्रतिवर एक बाउन्स आपण पाहतो पंतांनी घोषित केलं. आता एक बिंबर पण झालाय आणि एक वन बाउन्स पण झाला. यानंतर अशा प्रकारचे चेंडू टाकू शकणार नाहीये, तर टाकला तर दंडात्मक कारवाई. इथे सुरेख फाईन रिझर्व मध्ये फटका. बॅट आणि चेंडूचा टायमिंग झालाय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. फाईन रिझर्व मध्ये आला चौकार. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड इथे जर 5 चेंडू सांगितलं चेक करू आपण. पहिला चेंडू सिंगल होता, नंतर व्हाईट चेंडू होता, त्यानंतर डॉट चेंडू आला, त्यानंतर एक लेग बायची धाव आली. ओके, ओव्हर झाली दादा. हा, चेंडू पूर्ण ओव्हर त्यांनी ओव्हर झालेली आहे. ओके शाहिद, काही टेन्शन नाही शाहिद, तुझं बघायचं पहिले. हा, तिथे तू लिहिलं. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाले. 12च्या सरासरीने 24 धावा आहेत. तो गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन पप्प्या. पप्प्या आता किती पप्प्या. पप्प्या गोलंदाजी मार्क वरती आहे. तिसरं षटक. टॅप केल्या चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड सॉरी डॉट चेंडू. हरेश कराले तर बघा, तक्कीबाई यांच्याकडून 3 चेंडू 3 विकेट आले तर पप्प्याला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे चांगला चेंडू, 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर आपण पाहतोय चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. तर जरूर आपण पाहतोय इथे पाहतो चांगला फटका. पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन येईल आमच्या परत पोहोचेल. 4 धावा. चौकार या ठिकाणी अर्जित होतो. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. वाईडिश होता जरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश आहे आणि त्यामधून चेंडू सीमारेषा पलीकडे होते. 4 धावा स्कोर कार्ड वरती घेतल्या जातील. लगातारचे 2 चौकार आपण पाहिले. पहिले 3 चेंडू सुरेख होते पप्प्याचे. एकच धाव होती आणि उर्वरित आपण पाहतो 3 चेंडू जे शिल्लक होते त्यावरती आता परत 2 चौकार आलेत. राहील चांगली कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू आहे. तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती आणि अफलातून चेंडू. षटकाची सांगता होते.
की शेवटच्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडूने धावसंख्या 3 षटक 33 धावा 11च्या सरासरीने. ते जरूर सलमान घेऊन जाऊ शकतो गाडीला, तुझ्या रिक्षाला गेअर मार. तर बाबा सरकार आणि मिजान नजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बाबा सरकार आणि मिजानजी नजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बाबा सरकार या. आणि जरूर आपण पाहतोय आज जकीन अण्णा पण या मैदानावरती अमश 11 दामत या संघाकडून खेळताना दिसतील. यानंतरची मॅच आपण पाहतो असेल ती दामत 11 हा संघ आपण पाहतोय. त्याच्या विपक्षात आई गावदेवी अस्सलपडा संदीप शेंडे तर विराट कोहली याच्या संघाच्या सोबत आपण ती पाहतो ती मॅच असेल. 33 धावा झालेत. डीजे एक हॉर्न होऊन दे. प्लेयर आपण स्टेजच्या पाठीमागे यायचे. दामत बी चे सर्व प्लेयर आपण स्टेजच्या पाठीमागे यायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा फलकावरती आहेत. ऑफिशियल्स राजेशजी भोईर त्यांच्या सोबत जकीन अण्णा नजे आई गावदेवी अस्सलपडा संघाचा कॅप्टन आपण त्वरित टॉक्स बॉक्स तिथे येते. बघा रहीम साठी पुन्हा एकदा पारितोषिक आलाय. तक्कीबाई आमचे इलेक्ट्रिकल्स वेल्डर फिटर गॅरेज वाले तक्कीबाई यांच्याकडून 5000चा पारितोषिक आहे रहीम साठी. 3 विकेट 5000चं पारितोषिक रहीम साठी पारितोषिक लागले. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय रहीमने. खंडा संघ चांगली कामगिरी करतोय. इथे नो चेंडू खूप पुढे निघून गेला. पॉपिंग क्रीज पार आपण पाहता फुटवरचा नो आपण पाहिलेला तिकडेही नो होता. ओके नो चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नाही. 1 बाउंस चेंडू उचलला जाईल. त्या दरम्यान पाहतो आपण तुझी गडबड झाली होती. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये घेण्यापुरता आपण पाहतो कुठेतरी फसला होता फलंदाज. दोन धावा आणि प्रतिवर एक बाउन्स असतोय तोही या ठिकाणी निघून गेला. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आला. जो 1 बाउन्स चेंडूची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. फ्रीटच्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. दरम्यान पाहतो सुरेख फटका टिपिक्सच्या कव्हर रिदर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अफलातून क्षेत्ररक्षण वैभवचा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं आणि तिथे धावसंख्येमध्ये थोडासा आकार दिला जातो. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातील. 1 धावा या ठिकाणी पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रग्बी मध्ये असं आपण पाहतोय. उर्फी चेंडू आणि इथे फलंदाज बाद झालाय. प्लीज थोडस आपण गडबड गोंधळ बंद करूया आणि विनंती करूया. अस्सलपडा संघ आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. त्याच्या विपक्षात दामत बी संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे.
असलपडा संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. डॉट चेंडू आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू डॉट आपण पाहिलं गेलं बघा. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर नो बॉल आला, दुहेरी सिंगल आली, त्यानंतर विकेट. लगातार 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकले गेले. तर 4 धावे आणि खर्च करत असताना एक गडी या ठिकाणी टिपला जातोय. टॅप केला चेंडूला. लॉंग ऑन झोन मध्ये आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी पोहोचला जातो. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. सुरेख फटका आपण पाहतो आहे. सिकंदरच्या बॅटमधून चेंडू निघालाय, जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 7 धावेसाठी आलाय हा सिकंदर ब्रँड षटकार. आपण पाहतोय 44 या आकड्यावरती 2 गड्यांच्या उभतल्या ते धावा आपण धावफलकावरती पाहतोय. प्लीज चेंडू बघा. माझे जे आपले दामाचे काही सहकारी वर्ग जे सोबत इथे आहेत माझ्या, त्यांना विनंती असेल थोडं माझं डोकं खाण्यापेक्षा आपण थोडंसं त्याला चेंडूकडे लक्ष द्या. थोडं कॉम्बॉक्स कडून सोडा आणि थोडं चेंडू पहा प्लीज. पंतांचा इशारा काय येतो त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना चेंडू पुरवा. चला चेंडू पोहोचला मैदानामध्ये. पहिला चेंडू सिंगल होती, त्यानंतर आपण पाहतो सिकंदर जे पहिले 2 चेंडू निर्धाव खेळताना आपल्याला दिसला होता, इथे स्ट्राईकला गेला आणि तिसरा चेंडू खेळत असताना षटकार ठोकलाय. या षटकातले 2 चेंडू झालेत, तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खराब चेंडू, पंचांचा इशारा जरूर आमच्या परत पोहोचेल. नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1+1 नो +1 ही धाव या ठिकाणी घेतली जाईल. यानंतर पुन्हा एकदा असेल एबीपी माझा न्यूज. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. दादा प्लगचं बटन आहे तो ढिल्ला आहे. सुरेख चेंडू, फ्रीटचा चेंडू आणि इथे वाईड थ्रो होता. फ्रीटचा चेंडू होती, एक धाव आली. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहे.
47 रन्स, लॉस फॉर 2 विकेट. दोन फलंदाज बाद झालेत, सिकंदर आणि सहबाज. 12 चेंडू आणि 12 धावेवरती सहबाज खेळतोय. इथे सुरेख फटका. सिकंदर आज पॉवरफुल, युथफुल, ब्युटिफुल सिक्सर. षटकार. चेंडू बनवलेला चेंडू त्यावरती षटकार डोकला गेला. एकीकडे शेहबाज बॉल टू रन खेळतोय आणि दुसरीकडे 5 चेंडू आणि 13 धावांची खेळी. इथे सिकंदर. मिस्टर हॅरी पुढे बघ, चेंडू पुढे गेला. धावसंख्या 53, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव बाद होतो. एक धाव एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शेहबाज आपण पाहतोय बाद होऊन माघारी परतणार. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या षटकात आतावर 17 धावा खर्च झाला. बघा सुद्धा सावरला पडला, चांगलं क्षेत्ररक्षण. सिकंदरला स्ट्राईक पाहिजे होती आणि त्यामुळे शेहबाजला माघारी परतला. कभी खुशी कभी काम. सिकंदर 12 चेंडू 12 धावा करून माघारी परतला. म्हणजे 2 षटका शेहबाज 12 चेंडू 12 धावेवरती माघारी परतलाय. आणि संदीप, जी धावसंख्या थांबली होती ती सिकंदरने या ठिकाणी भरून काढले गेले. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 21. धावसंख्या स्कोर कार्ड 58. 59 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि धावांचा पाठला कशा प्रकारे होईल जरूर ऐकूया आपण. संदीपजी घोडविंदे यांच्या आवाजात आपण या इनिंग ऐकणार आहोत. त्यांचं मनापासून वेलकम. आत्तापर्यंत कबड्डी क्रिकेट बॉक्समध्ये आपण पाहतो त्यांचा आवाज ऐकला. मिजान नजे या आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. रेहान पाटे आपल्या मित्रपरिवार देखील या आपण पाहतो मॅचचा आनंद घेतो. या रेहान, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. चला, दामद बी वर्सेस आई गावदेवी अस्सलपडा या 2 संघादरम्यान आपण पाहतो पुढील सामना होईल. आणि हा सामना 3 षटकांचा असेल. 3 षटकांचा सामना असेल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा सामना झाल्यानंतर आजच्या बीच्या लॉट्सला पुन्हा एकदा सुरुवात होईल. तर बोपेले संघ आणि मानगाव संघ आपण तयार राहायचंय. ही मॅच झाल्यानंतर एक 3 षटकांचा सामना होईल. त्यानंतर आपण पाहतो आजच्या ग्रुप मधला 3रा सामना त्या ठिकाणी खेळवला जाईल. तर आपणही तयार राहायचंय. तर ऐकूया आपण आवाज संदीपजी घोडविंदे यांचा. हॅलो, आपण पाहताय फ्रेंड चषक दामत 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नेरळ विपक्ष नेरळ या दोन्ही संघादरम्यान ही मॅच चालू आहे. आणि पहिलीच नेरळ केसीसी संघाने चांगली फलंदाजी केली. धावसंख्या झाली त्यांची 58 आणि 59चा टार्गेट सेट केलाय. आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 59 धावा बनवते ते म्हणजे जय हनुमान नेरळ खांडा संघाला.
मी विनंती करतोय आपण सलामीच्या जोडे आपण मैदानात रवाना करायचे आणि केसीसी संघाला विनंती करतोय आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। यानंतर होणारी मॅच असणार आहे आई गावदेवी अस्सलपाडा यांनी टॉस जिंकून प्रथम घेतली फलंदाजी आणि आमंत्रित केलंय दामद बी संघाला क्षेत्ररक्षणासाठी। तर आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय। पुढील एक तिसऱ्या राऊंडची मॅच असणार आहे, क्वालिफायर मॅच असणार आहे, महत्वाचा निर्णय असणार आहे, महत्वाची मॅच असणार आहे अस्सलपाडा संघासाठी। दोन मॅचेस आजच्या दिवसाला ते संघले चला सलामीची जोडी आपण मैदानात करायचे। जय हनुमान निळखंडा संघाला विनंती करतोय आपण आपली सलामीची जोडी मैदानात रवाना करायचे। 30 चेंडूमध्ये 59 धावा बनवायचे मोठा टार्गेट सेट केलाय केसीसी संघानं। जय हनुमान संघानं याच वर्षामध्ये याच ग्राउंडवरती तिसऱ्या क्रमांकाचा नंबर सुद्धा त्यांनी पटकावला, त्यामुळं त्यांची सुद्धा एक आशा बलवत्तर असेल यात काही शंका नाहीये। आपण पाहतोय सलामीला जोडी गेले किशोर आणि सुमित अशी ही सलामीची जोडी मैदानात रवाना झाली जय हनुमान निळखंडा संघाची। आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय फ्रेंड चषक दामद या क्रीडानगरीमध्ये आजची या स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधले आपण पाहतोय ही मॅच जय हनुमान निळखंडा विपक्ष केसीसी नेरळ या दोन्ही संघादरम्यान। आमच्या समोर जोडले स्कोररच्या भूमिकेत नित्याजी तरे सर वेलकम। मेनपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय राजेश सर असतील, खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमी सातत्याने पाहत असतो। तसेच तक्की सर सुद्धा आहेत, खूप वर्षाचा अनुभव असलेले तक्की, हे सुद्धा क्रिकेट आता त्यांच्यापासून बराचसा दूर घेऊन आता पंचगिरी सुद्धा करायला लागलेले आहेत। चला पंच आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे। आपण पाहतो स्ट्राइकला फलंदाज किशोर, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय सुमित आणि गोलंदाजी मार्क वरती केसीसी संघाचा एक ऑलराऊंडर सुफियान। चला मॅचला सुरुवात येणारे 30 चेंडूमध्ये 59 धावा बनवायचे जय हनुमान निळखंडा संघाला विपक्ष केसीसी नेरळ या संघादरम्यान। पहिला चेंडू सुफियानचा, स्ट्राइकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील किशोर। सुफियानला 500 रुपयाचा पारितोषिक आहे बादशाह बैलाचे मालक अली जलगावकर यांच्याकडनं। पहिला चेंडू निर्धाव येतोय, टाळ्या वाजतात केसीसी संघाकडनं। चांगली गोलंदाजी करत असताना सुफियान पहिल्याचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। किशोर हा फलंदाज होता, कुठलाही चेंडू त्याला संबंधलेला नाही, ऑफसाइडला चेंडू होता। निर्धाव चेंडूची पहिलाच सांगता इथं पाहायला मिळतंय। मोठं टार्गेट सेट आहे, मोठे फटके नक्कीच मारावे लागते जय हनुमान निळखंडा संघाला जर मॅच आपल्याला जिंकायची असेल तर। यस अतिरिक्त अशी धाव पंच आमच्याकडे बोलतात, राजेश सर यांचा इशारा येतोय। व्हाईटच्या सुरुवातीमध्ये एक ने खातं खोललं जात आहे जय हनुमान निळखंडा संघाचं। मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत शेवटची रात्र, शेवटच्या मध्ये आपण पाहतोय भरपूर असा प्रेक्षक राज इथं उपस्थित आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू, हाफ ट्रॅकचा चेंडू होता, कुठलाही संबंधलेला चेंडू नाहीये फलंदाजाला। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकत असताना सुफियान किशोर या फलंदाजाला। चांगली गोलंदाजी सुफियान यांची, खूप चांगली गोलंदाजी। दोन चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले 1 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या चेंडूवरती विकेट, पहिला झटका पहिला हादरा बसत असताना जय हनुमान निळखंडा संघाना किशोर माघारी परततोय।
झटका क्रमांक पहिला बसलाय जय हनुमान नेरळ खंडा संघाला. किशोर माघारी परततोय. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रहीम. त्यांनी चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केले होते, परंतु आता तोच फलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळेल. रहीम सुफियानचा चौथा चेंडू रहीम साठी. स्लोवर चेंडू चांगला फटका मारता. गॅप सिलेक्शन पाहिलं आणि चेंडू चालला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. एक चौकार मारलाय. धावसंख्या जाऊन पुढे 5 या धावसंख्येवरती एक गडी गमवत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5. सुफियानचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. लाऊड ऑपल केलंय, परंतु पंचांचा नॉट आउटचा इशारा येतोय. निर्दोष सांगता पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतंय. चांगली गोंधळी करत असताना सुफियान आपल्या संघासाठी 59चा टार्गेट त्यांनी सेट केलंय, परंतु कुठेतरी आपल्याला पाहतोय जय हनुमान खंडा संघाकडनं जी अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग इथं पाहायला मिळतोय, परंतु कुठलाही रन्स या चेंडूतून मिळणार नाही. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. या पहिल्या षटकामधला P1चं पहिलं षटक आणि या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज सुफियान यांचा. ऑफसाइड ऑफसम पंचांचा इशारा. अतिरिक्त अशी धाव व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आपल्या संघामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. रहीम म्हटल्यानंतर एक अंडरम बॉक्स क्रिकेट मधला एक बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. त्याचं नाव आहे रहीम. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो. हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्र. चेंडू खाली आणि चुकी इथे झाले आणि कॅच ड्रॉप. एक सहज झेल होता, परंतु चुकी क्षेत्राकडनं झाले. 1 कोटचा खेळ संपलाय. 1 कोटच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 7 अशी धावसंख्या. सहज झेल तिथं होता. सिकंदरने कॅच ड्रॉप केली आणि उर्वरित 24 चेंडू बाकी आहेत. 52 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 52 धावा बनवायच्या जय हनुमान नेरळ खंडा संघाला. बघा तुम्हाला इशारा दिलाय. चोवीस चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 52 धावा 52 धावा बनवायचे. माफ करा जय हनुमान नेरळ खंडा संघाला. सुमित असेल, रहीम असेल, अजून समीर असेल, शशिकांत असेल, चांगले फलंदाज आहेत. नक्कीच संधी मिळाली तरी नक्कीच सोनं करतील यात काही शंका नाहीये, परंतु टार्गेट तेवढं सोपं नाहीये. 24 चेंडू मध्ये 52 धावा बनवायचे आहेत. कारण केसीसी संघ एक नेरळ मधील एक बलाढ्य संघ आहे. त्याच्यासमोर एवढं आव्हान तुम्हाला सोपं नाहीये. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. लेफ्ट हँड गोलंदाज. पंचांचा इशारा आहे तो वाईट. अतिरिक्त अशी धाव पुन्हा एकदा आपल्या स्कोर वरती 1 धाव ऍड केली जाईल. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय अस्सलपाडा संघ 2 राऊंड जिंकले. 3ऱ्या राऊंड मध्ये नक्कीच त्यांची कला दाखवण्याचा प्रयत्न इथे ते करतीलच. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही आणि विकेट. पंचांचा बोट आकाशाकडे. झटका क्रमांक 2 बसत असताना जय हनुमान नेरळ खंडा संघाला रहीम बॅक टू द पवेलियन. प्रतिम संगीत आया आहे राजा. नक्कीच हा नेरळ खंड्याचा राजा आहे. कारण का आपण पाहिलं मागच्या टुर्नामेंट मध्ये 1 चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज असताना लगावलेला षटकार हा नेरळ खंडा कधीच विसरणार नाही. आणि हा संगीत एक अप्रतिम संगीत नक्कीच त्याच्यासाठी आलं. संगीत लावले मला असं वाटतंय. येस
शशिकांत सावंत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. खूप चांगली गोलंदाजी करत असताना अरबाज आपल्या संघासाठी आतापर्यंत दोन चेंडू हाताळलेत, एक विकेट प्राप्त केलंय. खूप चांगली गुड लेनला चेंडू होता. आणि कॅच कोणाची सोडले, तक्की यांनी पारितोषिक लावलंय शशिकांत सावंतसाठी 3 सिक्सर साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. कॅच ड्रॉप केले शशिकांत यांची. सर्वात मोठा झटका बसला असता नेरळ खांडा संघाला, परंतु इथं कॅच ड्रॉप केलेली आहे. सहजरित्या झेल घेता आला असता. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 9 धावसंख्या. 2 विकेट गमवत असताना सुमित आणि शशिकांत अशी जोडी मैदानात रवाना आहे. सुमितला आता स्ट्राइक मिळाली आहे. हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी झाली मैदानामध्ये अरबाज यांची. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. आणि अजून एक डॉट. काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. निर्धावरती निर्धाव, डॉट चेंडू खेळतोय सुमित. कर्णधार, स्वतः कर्णधार आता फलंदाजी करत असताना लगातार 2 चेंडू डॉट खेळतोय. दुसरीवर मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 2 गडी गमवत असताना जय हनुमान नेरळ खांडा संघा. आणि हा चांगला फटका. चेंडू गॅप सिलेक्शन पाहिलंय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलंय. आणि या एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 10. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असेल ती म्हणजे जय हनुमान नेरळ खांडा संघाला. नेरळ खांडा संघाला, कारण का सुमित आणि शशिकांत असे फलंदाज आहेत, त्यांच्याकडनं मोठे पटके येणे नक्कीच अपेक्षित असेल. परंतु केसीसी संघ एक चांगला संघ आहे. सुप्यांची ओव्हर जर आपण पाहिली, मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी 7 फक्त धावा खर्च केलेत आणि 1 विकेट गमावले. तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा वापरला जातोय केसीसी संघाकडनं. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावा बनवायचे आहेत, तेवढं सोपं नाहीये मैदानामध्ये. चांगला चेंडू, गुडलेनचा चेंडू होता. चेंडू पडला उचली घेतो. एस्ट्रेक्सच्या हातामध्ये चेंडू विसवला गेलाय आणि डॉट चेंडूची सांगताय. पहिला चेंडू निर्धाव, भन्नाट असा वेग असलेला गोलंदाज सुप्रियांकडनं चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. यस पण सांगतात वाईट चेंडू, अतिरिक्त अशी धाव आणि 1 धाव आपल्या संघामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली 11. सुप्यान चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी वरती स्वार असलेला गोलंदाज म्हणजे सुपियान. केसीसी संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा सुपियान. फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली त्याची. हा प्रकार चेंडू होता, हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण धावतात, 2 क्षेत्ररक्षण धावतात आणि चुकी झाली आहे आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मला तर वाटतंय
3 कॅट ड्रॉप झाले ते या इनिंग मध्ये. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये 2-2 क्षेत्ररक्षण धावले होते. चांगला फटका ऑफ ड्राईव्हला फटका. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षण तिथे आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. चांगला फटका मारला होता सुमित यांनी. धावसंख्या 12. हळूहळू धावसंख्या वाढते. तशी जलद गतीने धावसंख्या बनवायला हवी होती तशी काही बनवली नाहीये. धावसंख्या 12 वरती स्टॉप झालेली आहे. तिसरा षटक मार्गाचा असताना तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू झालेत. धावसंख्या 12. 2 विकेट गमवत असताना सुफियानाचा चौथा चेंडू. चांगली गोलंदाजी करत असताना सुफियान. आज सुफियानने खरोखरच चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू आतले, 3 चेंडू निर्धाव, 1 वाईटची धाव आणि एक रन धावून काढलेले. शशिकांत आणि सुमित अशी ही जोडी आहे. जसे धावसंख्या ट्रॅफिक मध्ये अडकले असे वाटते कारण का फक्त धावसंख्या 12 झालेली आहे. तिसऱ्या षटक मार्गाचा असताना 59 धावा बनवायच्या आहेत या मैदानामध्ये. इतकं सोपं नाहीये. शशिकांतच्या बॅटमध्ये एक ब्लास्ट निघालाय. चेंडू चालला सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. षटकार. चांगला फटका शशीच्या बॅटेतून आपण पाहिला. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. 2 गडी गमवत असताना थोडा रनिंग मध्ये मिस्टेक. धावसंख्या झाली 18. चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे. गॅप सिलेक्शन. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. रन्स मिळते 4 आणि शशिकांतच्या बॅटिंग येतो ना हा अजून एक चौकार आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे जय हनुमान नेरळखांडा संघाला. कमॉन डीजे. दामत गावाचे हुकमाचे एक्के दिलाचे दिलदार आहेत भक्के. दामत गावाचे हुकमाचे एक्के दम आहे त्यांच्या नावात. दम आहे त्यांच्या नावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार. सुभान डोंगरे आणि जावेद खोत त्याचे यार. बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार. सुभान डोंगरे आणि जावेद खोत आहेत त्याचे यार. मानपान मिळतंय भाईला दोस्ती यारीच्या दुनियेत. दोस्ती यारीच्या दुनियेत. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात.
काळुराम 11 संघ. हॅलो, थँक्यू थँक्यू. पुढील गोलंदाज आपण पाहता केसीसी संघाचा हॅरी. चांगली गोलंदाजी करत असताना हॅरी पहिला ऑल ऑन द कार्पेट. या चेंडूवरती एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 23. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील आता स्ट्राईकला. शशिकांत त्याच्या बॅटीतनं आपण पाहिलं एक चौकार एक षटकार आपण मागच्या ओव्हर मध्ये पाहिला. एक 5व्या आणि 6व्या चेंडूवरती लगावला एक षटकार आणि एक चौकार. 5 चेंडू 11 धावांवरती खेळतोय शशिकांत. सुमित 7 चेंडू मध्ये फक्त त्याने 3 धावा बनवल्यात. चांगला फटका शशीतून. चेंडू चालला सीमारेषा पार. षटकार 7 धावसंख्येत. थँक्यू. जर जय हनुमान नेरळ खंडा संघाने जर मॅच जिंकवली तर नेरळचे माजी सरपंच आदरणीय शंकर घोडविंदे यांच्याकडनं त्यांना 15 जणांना टी शर्ट देण्यात येईल. जर मॅच जिंकवली तर 10 चेंडू मध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि कॅच ड्रॉप. चांगला रिपोर्ट आहे पाहिला आपण. चांगली इफर्ट पाहिली आपण इथं. या चेंडूमध्ये 3 धावा. अफलातून इफर्ट आपण पाहतोय. रिप्ले मध्ये आपण पाहिलं चांगली इफर्ट त्यांनी केली होती. मला तर वाटतंय अल्ताफ. यस, अल्ताफ भाई तिथे होते. या चेंडूवरती 3 धावा. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय सुमित. आणि ते काय चुकी आपल्याला पाहायला मिळते. सुमित आज 8 चेंडू खेळलेत फक्त 3 धावा त्याच्या बॅटीतून आपल्याला इथे पाहायला मिळालेत. प्रत्येक चेंडूवरती रन्स येणं महत्वाचं आहे. तीन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवरती. उलटा चेंडू आणि चेंडू चालला काऊराच्या मध्ये सीमारेषा पार. सुमितच्या बॅटून पाहायला मिळतोय सिक्सर. येस, नक्कीच थर्ड अंपायरचा इशारा येतोय बिमर साठी. यस, हाईट फॅक्टर. यस, थँक्यू. आमचे तिसरे पंच आमचे संदीप सर आहेत. नक्कीच चेक केले जाईल बिमर साठी. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. खूप चांगली पंचगिरी आपण पाहतोय. संदीप सर असेल राजेश सर, तक्की सर. अफसर बुबरे यांच्याकडनं अल्ताफ भाईकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आले. अल्ताफ साठी जे एफर्ट त्यांनी केली त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवरती. 38. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऑफसाइडला फटका गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धाव कंप्लीट. तिसरा प्रयत्न केला जाईल का? यस, मला तर वाटते तिसरा रन. आणि चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 धाव कंप्लीट झालाय. तिसऱ्या धावचा कंप्लीट झाले का नक्कीच पाहायला लागेल.
यस यस तिसऱ्यासाठी चेक करायचंय संदीप सर चेक करायचं आपण रनआउट आहे का नाही ते 2 धावा कंप्लीट झालेत तिसरीचा पण नक्कीच प्रयत्न केलाय परंतु इथं आमचे पंच आम्हाला नक्कीच सांगतील चेक केले जाईल आमचे तिसरे पंच संदीप सर यांचा नक्कीच आम्हाला इशारा येईलच तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू वन बघा अलार्म वाजलाय 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे शशिकांत स्ट्राईक वरती असणार आहे नाही शशिकांत नॉन स्ट्राईकला माफ करा सुमित स्ट्राईकला आहे 3 धावा कंप्लीट केल्या होत्या 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे शहबाज गोलंदाजी वरती आहे एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळाले शेवटच्या या 2 चेंडूमध्ये नक्कीच मॅच टर्न झाले चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले सुमित आणि शशिकांत अशी ही जोडी आहे खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली शशिकांतच्या बॅटिंगने चांगले आपल्याला फटके पाहायला मिळाले सुमितच्या बॅटिंगने 1 षटकार आला शशीच्या बॅटिंगने 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आता 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे जय हनुमान नेरल खांडा संघाला आपण पाहतोय खूप चांगली मॅच आहे सर्व प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहेत त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो मी या फ्रेंड चषक दामतच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे आणि खुरमबाई यांनी खूप चांगलं यांनी इथे आयोजन चांगलं केलेलं आहे आणि मेहनत सुद्धा खूप चांगली घेतलेली आहे यस पंच आम्हाला सांगतो अतिरिक्त अशी धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्या संघामध्ये ऍड केली जाईल 6 चेंडूमध्ये आता धाव बनवे 17 मॅच रंगत आलेली आहे यात काही शंका नाहीये जशी थंडी जशी वाढ झाली तसे परंतु मॅच गरम होत चाललेली आहे पुन्हा एकदा यस वाईट चेंडू अजून एकदा वाईट चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं वाईट टाकत असताना आता समीकरण थोडस चेंज झालंय आता 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे 16 एक रोमांचक अशी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते खूप चांगली स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये 6 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे जय हनुमान नेरल खांडा संघाला 2 विकेट गमावलेत परंतु 2 विकेट सेफ आहेत महत्वाचे 2 विकेट आहेत ते म्हणजे जय हनुमान नेरल खांडा संघाचे शहबाज गोलंदाज 2 व्हाईट चेंडू त्यांनी टाकलेत अतिरिक्त असे 2 चेंडू टाकलेत त्यांनी यस निर्धाव चेंडू डॉट चेंडू पाच चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे भरपूर वेळ घेतला जातोय कारण मॅचच तशी आहे एक रंगात आलेली मॅच आहे 5 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे एक जर मोठा जर फटका आला तर नक्कीच कमबॅक या मॅच मधील यात काही शंका नाहीये परंतु शैबाजने सुद्धा दाखवून दिलं का मी काही कमी नाही त्यांनी तुझं निर्धाव चेंडू टाकलाय चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह फटका मारलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार पंचांचा निर्णय येतोय 4 धावा मिळतील चौकार थँक्यू स्ट्रेट डाव फटका आपल्याला पाहिलं शुभेच्छा बॅटीतनं जमिनीला मला वाटतं घासत फुसत चेंडू सीमा रेषा पार गेलाय 4 धावसंख्येसाठी आता उर्वरित चेंडू उरले 4 धावसंख्या बनवायचे 12 रोमांचक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते जशी थंडी वाढत चालली परंतु मॅच गरम होत चालली यात काही शंका नाहीये 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये सुमित आणि शशिकांत आहे महत्वाची अशी मॅच हाफ टाका चेंडू होता क्षेत्रक्षण तिथं आहे गॅप मध्ये चेंडू चालला सीमारेषा पार राज मिळते 4 आणि सुमितच्या बॅटून येतो हा गणगणित असा चौकार
ची गरज आहे. काय बॅटिंग चालले मैदानामध्ये, आपल्यातून असे फटके पाहायला मिळत आहेत. लगातार 2 चौका सुमीच्या बॅटीतून आपण पाहिले. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू हा फटका फसलाय. 2-2 शतक चेंडू खाली येत आहेत आणि आता महत्वपूर्ण कॅच. सर्वात मोठा झटका बसला असताना जयन निळखंडा संघाला सुमित माघारी परततोय. झालाय आता 2 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज असणार आहे जयन निळखंडा संघाला विजयासाठी. चला पटापट खेळायचं आपण. दंडित केलं जाईल नाही तर शेवटचे 2 चेंडू बाकी. 8 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईकला आलाय फलंदाज समीर. एक मल्टी हिटची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जयन निळखंडा संघाला. दोन चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे आणि दांडी गुल. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. जसा गेला तसा माघारी परतलाय समीर. जर स्ट्राईक जर रोटेट झाली असेल तर नक्कीच आपल्याला शशिकांत स्ट्राईकला मिळाले असे, परंतु तसं काही झालं नाही. आता थोडं कमबॅक वरती गेलाय जयन निळखंडा संघा. आता उर्वरित चेंडू राहिला 1. धावसंख्या बनवते ती म्हणजे 8. स्ट्राईकला जातोय आता वैभव. उर्वरित 1 चेंडू बाकी आहे आणि 8 धावसंख्येची गरज आहे या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. भरपूर उशीर घेते आपण क्षेत्ररक्षण करत असताना केसीसी संघ. एक चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. चला फास्ट खेळायचंय. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. वैभव स्ट्राईक बघा. हॉर्न वाजतो म्हणजे आपण समजून जायचं की मॅच आपण फास्ट घ्यायचे. आणि या चेंडूवरती चौकार आलाय आणि 3 धावसंख्येने संघ विजय झाला तो म्हणजे केसीसी संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोडगोड कौतुक. दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात. जावेद होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय का पंचक्रोशीत नाव गाजतंय का पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत